पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांकडील 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली। कोथरूड तसेच पाषाण परिसरात या घटना घडल्या। कोथरूड मधील पौड रस्ता परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाकडे पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी त्याच्याकडील 4,08,000 रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना रविवारी 3 मेला घडली। याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 4 चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सेनापती बापट रस्त्यावरील जनवाडी परिसरात राहायला आहेत। रविवारी सकाळी 9च्या सुमारास ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची पत्नी दुचाकीवरून भुगावला निघाले होते। पौड रस्त्यावरील जैन लोहिया आयटी पार्क समोरील पीएमपी थांब्याजवळ चोरट्यांनी दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाला अडवले आणि पोलीस असल्याची बतावणी केली। या भागात ज्येष्ठांना लुटण्यात येते, तुमच्याकडील दागिने काढून ठेवा अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्याकडील 4 लाख रुपयांची सोनसाखळी कागदात बांधून ठेवण्याचा बहाणा केला। त्यानंतर त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून सोनसाखळी लांबून चोरटे पसार झाले। पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करतायत। पाषाण सूस टेकडी परिसरात ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करून चोरट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची अंगठी आणि सोनसाखळी असा 1 लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली। याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2 चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे बाणेर परिसरात राहायला आहेत। रविवारी सकाळी 8:30च्या सुमारास ते पाषाण सूस टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाले होते। त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवले, पोलीस असल्याची बतावणी केली। पाषाण टेकडी परिसरात ज्येष्ठांना लुटण्याच्या घटना घडल्यात अशी बतावणी करून चोरट्यांनी त्यांच्याकडील सोनसाखळी आणि अंगठी काढून घेतली। पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक मांढरे तपास करतायत।